धावसंख्या आहे 1. SBCC उमरोली हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. वैभव परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, सन्मान दिलाय आणि मिडॉनला हा चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धाव धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अपील करतायत, परंतु हाईट फॅक्टर सांगतायत पंच. DK सर आणि विष्णू शिंदे सर हे 2 ऑफिशियल पंच आजच्या रात्रीसाठी आपण पाहतोय. आजची पहिली रात्र आहे आणि क्रिकेटचं स्टँडर्ड आपण पाहतोय, कारण की 8 नामवंत संघांचा सहभाग आजच्या रात्रीमध्ये आहे. क्या बात आहे. बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय, विकेट किपरच्या हातामध्ये आलाय हा डॉट बॉल. यष्टांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल विनीत माळी, रन मशीन ऑफ मानकोली. या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे विनीत माळी. ऑन साइडला खेळतायत, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावाची संधी डायरेक्ट हिट. यस फिंगर ऑफ फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला धक्का SBCC उमरोली या टीमला. भावेश बॅक टू द पवेलियन. रिप्ले मध्ये आपण पाहिलं धीरज माळीने डायरेक्ट हिट केलंय. क्या बात आहे. अप्रतिम फिल्डिंग आपण पाहिली. साहिल लोंगले येत आहेत, ISPL प्लेयर साहिल लोंगले, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. SBCC उमरोली या टीमची ओळख. साहिल लोंगले येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना सुरू आहे या 2 नामवंत संघांमध्ये. चौटा हिरवा मानकोली आणि SBCC उमरोली या 2 संघांमध्ये. जय हनुमान क्रीडा मंडळ जोविली गाव आणि ग्रामस्थ मंडळ जोविली आयोजित जोविलीकर चषक. आणि क्लीन बोल्ट. यष्ट उद्ध्वस्त दांडी गुल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज झाले बाद. साहिल लोंगले 0 वरती बाद. हर्षल लोंगले येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. महत्वाचे 2 फलंदाज बाद झालेत, भावेश आणि साहिल लोंगले खूप लवकर बाद झालेत. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. शरद आणि हर्षलला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. एक संघ आपण पाहतोय भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ आहे चौटा हिरवा मानकोली आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कर्जत विभागातील संघ SBCC उमरोली संघ. चांगलं बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल नक्कीच सध्या सुरू आहे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. आजची रात्र
ही प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी आहे आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल। चांगली गोलंदाजी, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2-3। समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3। थोडीशी संत आणि सावध सुरुवात। नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत। गोलंदाजी मार्कवरती सौरभ भोईर आहेत या दुसऱ्या षटकामध्ये। चला सामना स्पीडअप करायचा आहे कारण की यानंतर 2 सामने अजूनही खेळवायचे आहेत। त्यामधील एक सामना 4 षटकांचा आहे आणि एक सामना 3 षटकांचा असेल। हा सामना 5 षटकांचा आहे। सौरभ भोईर गोलंदाजी मार्कवरती। पहिला चेंडू नक्कीच पंचांचा इशारा डेड बॉलचा येतोय। डान्सिंग अंपायर, स्टाइलिश अंपायर विष्णू शिंदे सर आणि DK सर हे दोन ऑफिशियल पंच आणि स्ट्रायकिंगला फलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय शरद। क्या बात आहे, अप्पर कट पाठवलाय, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार। मच डीजे मास्टर अप्रतिम संगीत सादर केलेलं आहे डीजे मास्टरने। धावसंख्या आपण पाहू शकाल 4 ने पुढे जाईल 7। क्या बात आहे, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक स्वीप करताय डीप मध्ये। फिल्डर आहेत उपस्थित स्क्वेअर लेगला आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव। ऑन द स्टंप फेकी डीप मधून फिल्डर होते धीरज माळी, ज्याने डायरेक्ट हिट केलं होतं पहिल्या षटकामध्ये आणि बाद केलं होतं भावेशला। धावसंख्या 1 ने पुढे जाईल 8। एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय SBCC उमरोली या टीमला या मॅच मध्ये, परंतु दोन्ही संघ नामवंत संघ आहेत। पुन्हा एकदा ड्राइव्ह करतात मिड ऑफला क्षेत्ररक्षक, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होत नाहीये। जर डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित चित्र थोडंसं वेगळं असतं, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट। मिळते एक धाव चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे जाईल 9। 2-9 ही धावसंख्या आहे। एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल शरद आणि फलंदाज हर्षलला। स्विच हिट, परंतु गॅप शोधू शकले नाहीत। चांगली फिल्डिंग 30 सर्कल मध्ये, त्याच्यावरती मिळते एक धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल 10 धावा धावफलकावरती आहेत। एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये, काटेकी टक्कर, बिग बॅटल, कारण की बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आहे। आजच्या रात्रीमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये नामवंत संघ आमने सामने। सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट कीपर विनीत माळीच्या हातामध्ये विसावतोय। येतोय डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त 10।
ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर अपिश केल्टन मिस्टॅमिंग डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल टिपलाय झेल मोहित माळीने आणि संपलाय फलंदाज. हर्षल लोंगलेचा खेळ लागतोय. हा तिसरा धक्का SBCC उमरोली या टीमला. थोडीशी खराब सुरुवात SBCC उमरोली या टीमने केली आहे. या सामन्यामध्ये 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. नक्कीच सुरू आहे. चौटा हिरवा मानकोली आणि SBCC उमरोली या दोन संघांमध्ये. स्ट्राइक एंडला फलंदाज शरद आहेत जो सलामीला आलाय बॅटिंग करण्यासाठी. एक चौकार शरदने लगावलाय. यावेळी चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी नक्की सुरुवात केली आहे विनीत माळीने. विनीत माळी हे नाव खूप मोठं आहे. सातत्याने आपण त्याला या सीझनमध्ये पाहिलं. सिल्वर स्टार भिवंडी या टीमकडून खेळताना रन मशीन ज्याला म्हटलं जातं अष्टपैलू खेळाडू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. नाराज आहे फलंदाज शरद देखील. कारण की जर हा चेंडू कनेक्ट झाला असता तर नक्कीच हा चेंडू चौकार गेला असता. परंतु जर त्याला महत्व नाही क्रिकेटमध्ये. येतोय डॉट बॉल. धावसंख्या 10. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय SBCC उमरोली या टीमला. बॅटची कडा सॉफ्ट डिस्मिसल सुरेख झेल पकडलाय. वैभव माळीने फलंदाज झाले बाद विकेटचं बदन. सातत्याने विकेट गमावलेत. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय उमरोली या टीमची. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती. 4 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. क्या बात आहे. प्रचंड वेग आहे. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट कीपरच्या हातामध्ये विसावतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल वैभव माळी आहेत ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती. क्या बात आहे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता गोलंदाज नक्कीच विनीत माळीमध्ये आहे आणि विनीत माळीने इम्प्रेस केलंय. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि येतो या डॉट बॉल. सलगचा 5वा चेंडू आलाय डॉट आणि त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली आहे. पहिलं मेडल षटक होईल का या जोविलीकर चषकामधील. कारण की 5 चेंडू डॉट फेकलेत. सॉफ्ट आणि खेळतायत. ड्राईव्ह केलंय. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एकदाव्या चेंडूवरती. विनीत माळीची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. अवघ्या एका धावेचं षटक फेकलंय आणि एक विकेट देखील मिळवली आहे. या तिसऱ्या षटकामध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 11 आहे. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज आहेत या चौथ्या षटकामध्ये वैभव माळी येत आहेत. ऑन साइडला बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच. रत्नदीपने पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय षटकाराने. वैभव माळीचं वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना धावसंख्या 6 ने पुढे जाईल 17. अपील करतायत LBW ची आणि अपीलला फेटाळली पंचांनी. यस बॅटकटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 18 धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच विनर होणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ भूमी 11 मांडा या टीम समोर फाईट करेल या पुढीलच्या मॅचमध्ये. ज्या संघाने नक्कीच या आधीच्या सामन्यामध्ये दिशा 11 शिवशक्ती मोरबी या टीमला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. संघनायक चेतन ऑन स्ट्राइक. चांगला खेळ करावा लागेल. चेतनला ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका डीपमध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत श्वान होते आणि त्यानंतर बॅकअपला फिल्डर देखील आले होते. मिळते एकच धाव्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 19 धावा धावफलकावरती. श्वानला हा चेंडू लागला आणि चेंडूचा वेग थोडासा कमी झाला. धावसंख्या 19. स्ट्रायकिंगला फलंदाज रत्नदीप ज्याने षटकार लगावलाय. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. व्हेरिएशन आपण पाहिलं. या चेंडूवरती आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 19. संघर्ष सुरू आहे या मॅचमध्ये. SBCC उमरोली या टीमचा धावा येत नाहीयेत. या 20 लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतोय. वाईट +4 हा पंजा मिळतोय नशिबाच्या या 5 धावा. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे आणि 4थ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. यस वेस्ट हाईटसाठी. यस बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया. SBCC फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू गमावलेला आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. चेतन ऑन स्ट्राइक. रिव्ह्यू गमावलाय तो म्हणजेच उमरोली या टीमने. ड्राइव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. वाईडिश लॉंग ऑन. काऊ कॉर्नर सीमारेषेवरती. खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील
पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम बॅटिंग करणाऱ्या SBCC उमरोली या टीमची फक्त आणि फक्त 27. धावसंख्या आहे 27. या षटकामध्ये कमीत कमी 18 ते 20 धावा बनवावे लागतील. SBCC उमरोली या टीमला एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. 40+ धावा बनवावे लागतील. 40 ते 45 धावा बनवावे लागतील या मॅचमध्ये SBCC उमरोली या संघाला. कारण की आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलंय नक्कीच 54 धावा डिफेंड केल्या होत्या वाडीकर टीमने. 49 धावा डिफेंड केल्या होत्या 5 षटकांमध्ये भडवल B+ या संघाने. आणि त्यानंतर भूमी 11 मांडा टीमने नक्कीच 63 धावांचा यशस्वी पाठलाग देखील केलाय. गोलंदाज आहे ते अंतिम षटकामध्ये ऋषी भोईर. या अंतिम षटकामध्ये येतोय ऋषी. ऑन साइडला लॉफ करताय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग. लॉंग ऑन सीमारेषेवरती धावबाची संधी आणि काय घडलंय. क्या बात आहे. फलंदाज झाले बाद. लागतो अजून एक धक्का SBCC उमरोली या टीमला. फलंदाज रत्नदीप. बॅक टू द पवेलियन. स्वरूपात रत्नदीप बाद झालाय. या षटकामध्ये गोलंदाज ऋषी भोईर आहेत. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येतोय 7व्या क्रमांकावरती अक्षय लोंगले. बॅटची कडा आहे. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. शर्यत लागली आहे आणि ती शर्यत जिंकले फायनली चेंडूने सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा हाय ते चौकार. थँक्यू सो मच. धावा कशा येऊ द्या, धावा येणं महत्वाचं. SBCC उमरोली या टीमसाठी धावसंख्या 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे. ऋषी भोईर हाफ ट्रॅकर पुल करतायत. मिस टायमिंग. एलिव्हेशन नाहीये. सुरेख झेल पकडलाय स्क्वेअर लेग सीमारेषेवरती. सौरभ भोईरने फलंदाज झाले बाद. अक्षय बॅक टू द पवेलियन.
थँक्यू सो मच. सातत्याने विकेट गमावलेत. आतापर्यंत 6 फलंदाज बाद झालेत. SBCC उमरोली या टीमचे 32 या धावसंख्येवरती. शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू आणि कमीत कमी 10 ते 12 धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या सामन्यामध्ये SBCC उमरोली या टीमला, कारण की समोर चौथा हिरवा मानकोली संघ आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, धावबाची संधी आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज झाले बाद. गणेश बॅक टू द पविलियन. चेतनकडे स्ट्राइक आहे, जो कॅप्टन आहे. 2 चेंडू अंतिम षटकातील शिल्लक आहे. धावसंख्या 32-32. निराश केलंय SBCC उमरोली या संघाने. फुल टॉस चेंडू आहे. फटका चांगला आपण पाहतो, परंतु एलिव्हेशन नाहीये. झेल तर पकडलाय आणि पाहावं लागेल पंचांचा काय इशारा येतोय. आपण चेक करूया. हाईट फॅक्टर आपण चेक करूया. वेस्ट ऑफ हाईट आहे की नाही. पंचांचा ऑन फील्ड कॉल नो बॉल आहे आणि आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नो बॉल आहे. नो +2 मिळतील या चेंडूवरती. एकूण 3 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 3 ने पुढे जायला आपण पाहू शकाल. 35-35 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. संधी आहे चेतनकडे. कॅप्टन आहे. मोठा फटका मारावा लागेल. हे 2 चेंडू शिल्लक आहेत. या अंतिम षटकामधील भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वकाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या जोविलीकर चषकामध्ये फ्री हिटचा इशारा येतोय पंचांचा. DK सर आणि विष्णू सर हे 2 ऑफिशियल पंच. या 20 अर्ली बॅट्सविंग आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. लेग कटरा चेंडू आपण पाहिला. तब्बल चेंडूने 1 ते 1.5 फूट वलन घेतलंय. चेंडू पडल्यानंतर आलाय हा डॉट बॉल. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 35-35. आणि पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35 आणि 36 धावांचं टार्गेट सेट केलंय. चौथा हिरवा मानकोली या टीम समोर SBCC उमरोली या संघाने. 30 चेंडू बनवायच्या धावा 36.
बनवायचे आहेत या सामन्यामध्ये SBCC उमरोली या टीमने निराश केलं. अवघे 35 धावा बनवल्या 5 षटकांमध्ये आणि 36 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. चौथा हिरवा मानकोली या टीम समोर आणि या 36 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ नेटिव्हली कल्याण, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, रील स्टार कॉमेंटेटर प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थैंक यू सो मच रोशन जी संदेश सर, आपका तहे दिल से शुक्रिया. और उन्हीं के साथ बदलापुर समालोचन समिति के विद्यमान अध्यक्ष हमारे मैडी सर, आपका भी तहे दिल से हम शुक्रिया अदा करेंगे. तो चलते मुकाबले के और दोस्तों सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत इस प्रतियोगिता में. शानदार प्रतियोगिता आप देख रहे हो दोस्तों. ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन बदलापुर संलग्न वांगणी जय हनुमान क्रीडा मंडल जोवेली गांव आयोजित जोवेली का ट्रॉफी 2025. तो मुकाबला आप देख सकते हैं चौथा हिरवा मानकोली बनाम SBCC उमरोली के बीच मुकाबला होगा. खेल के पहले सत्र में SBCC उमरोली टीम ने नाराज किया है, निराश किया है. सिर्फ और सिर्फ 35 रन स्कोर बोर्ड पे और 36 का यह टारगेट होगा. चलिए लगभग 1:40 हो चुके हैं. तो चलिए ओपनिंग पेयर मैदान के अंदर दाखिल होती भी. ओपनिंग पेयर स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज बात करेंगे यहाँ पर विनीत माली, नए उभरते बल्लेबाज, विस्फोटक बल्लेबाज ये जाने जाते. और नॉन स्ट्राइकिंग एंड पर सौरभ बोईर. विनीत माली आना की बात करेंगे यहाँ पर भिवंडी ओपन क्रिकेट में भी इस नाम की दहशत जरूर आप देखते. ओपन क्रिकेट बहुत कम उम्र में इन्होंने खेला, कम उम्र में ज्यादा अनुभव इस बल्लेबाज के पास है. और वही अब मैदान के अंदर गेंदबाजी के लिए पहला ओवर लेकर साहिल. जरूर आप देख सकते हैं यहाँ पर उमरोले की आन बान शान और टेनिस क्रिकेट का बहुमान, क्योंकि अंडर 19 फॉर्मेट से ISPL की प्रतियोगिता में उसका सिलेक्शन हुआ और टेप बॉल उन्होंने फेंका वहां पर. ऑफ स्टंप के पार निकलकर ठोका है मानकोली का शेर, दहाड़ता हुआ मैदान के अंदर बैकवर्ड स्क्वायर लेके ऊपर से. ये छक्का नहीं है, अट्ठा नहीं मेरे भाई, ये धस्सा है.
तगड़ा स्ट्रोक था, ये शानदार था, जानदार था, असरदार था और दिमागदार था। सीधे फेंक दिया बैकवर्ड स्क्वायर लेके ऊपर से 6 रन के लिए और इस 6 के साथ ये शानदार शुरुआत होती भी साहिल का स्वागत किया है। स्वैग से नहीं भाई, हम तो सिक्सर के साथ स्वागत करते हैं। मान कोहली का ये शेर है और दहाड़ रहा है मैदान में। पहली गेंद पर गेंदबाज साहिल का स्वागत किया है और बताए वेलकम टू द ग्राउंड एंड वेलकम टू दी जोवेलिकर ट्रॉफी 2025 टुडे नाइट एंड बिग फाइट। आज की रात बड़े कांटे की टक्कर आप देखोगे इन सभी टीमों में और ये एक महत्वपूर्ण सामना है। यहां से जो टीम जीतेगी भूमि 11 मांडा के खिलाफ खेलेगी। वो मुकाबला 4 ओवर का होगा। सॉफ्ट हैंड से डिफेंस किया है, वहां पर फील्डर मौजूद। शॉर्ट कवर पर सेंसेबल बैटिंग, सेंसेशनल विनीत। पहली गेंद पर ऑन साइड पर लॉन्ग माफ करिए स्क्वायर लेग के ऊपर से बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से धागा, एक शानदार 6 रन और उसके बाद सॉफ्ट हैंड से पुश किया और खुश रहे। कुल स्कोर की बात करेंगे यहाँ पर 7 रन 7 रन ऑन बोर्ड। सवटाई मानकोली बनाम एसबीसीसी उमरोली के बीच ये बड़ा मुकाबला। फोर्स करना चाह रहे थे, बल्ले का बाहरी सिरा, शॉर्ट थर्ड पर यह गेंद, कोई रन नहीं यहां पर। बिंदी गेंद आते भी डॉट बॉल का होता भाई इजाफा। डॉट बॉल के साथ स्कोर रुका हुआ 7 पर। पहले गेंद पर शानदार सिक्सर आया और उसके बाद स्कोर कार्ड देखिए, सिंगल और फिर डॉट। अगली पेशकश दूर वाले चोर से साहिल कम बैक कर रहे हैं। अब जट में डालने का प्रयास था, पैरों पर थी, फ्लिक किया, वहां पर डायरेक्ट हिट की रिक्वायरमेंट थी बट नहीं फुलफिल कर पाए। ऑन साइड पर फ्लिक करना चाह रहे थे, ऑन साइड पर हालांकि एक फील्डर डीप मिड विकेट पर मौजूद और एक फील्डर स्ट्रेट लॉन्ग ऑफ पर थे, वो अब आए कवर्स पर। फील्डिंग में परिवर्तन, शॉर्ट स्क्वायर लेग अंदर, मिड ऑन अंदर, साथ ही साथ फाइन लेग अंदर, थर्ड मैन अंदर, फर्स्ट स्लिप और पॉइंट और मिड ऑफ। ये बढ़िया टाइमिंग है, ये जबरदस्त संपर्क हुआ है मिड ऑफ के ऊपर से वाइडिश लॉन्ग ऑफ के बाहर सीधे 6 रन के लिए। What a shot was that! Out of the park, सीधे लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 के लिए। अगली पेशकश गैप में खेला है, पावर प्ले के इस ओवर को यूटिलाइज किया है, इस ओवर को कैपिटलाइज किया है और इस ओवर को मैक्सिमाइज किया है। 17 रन का ये बड़ा महंगा ओवर पहले ओवर का के समाप्त बगैर किसी विकेट के नुकसान पर। 17 टीम सौठाई मान कोहली। मैनेजमेंट टीम का समय बचा रहे अब भाई ये दोनों ही बल्लेबाज तगड़ी बल्लेबाजी कर रहे। पहले ही ओवर में फ्रंट लाइन बॉलर साहिल के खिलाफ लगभग 17 रन जोड़े इन दोनों ही बल्लेबाजों ने। अब यहां से आने वाली लगभग गेंदें शेष होंगी 24 और 24 गेंदों में जीत के लिए यदि हम देखेंगे यहां पर हमारे ऑनलाइन स्कोर में बताते हुए 19 रन की दरकार। चलिए टाइम देखिए दोस्तों, टाइम के साथ आपको कॉपरेट करना होगा। 1:47 हो चुके हैं। 1:42 पर पहली गेंद गिरी थी। अब बॉलर्स बैक खेलने का प्रयास, फील्डर वहां पर मौजूद नहीं। मिड ऑन से आएंगे लेकिन सिली मिड ऑन तक तब तक दोनों ही बल्लेबाजों को अवसर मिला है 1 रन यहां पर मुकम्मल करते हुए। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 18 पर स्कोर। आधा सफर अब तक तय कर चुके टीम सौठाई मान कोहली, आधा अभी है बाकी। 18 रन लग चुके स्कोर कार्ड पर पहले ही सिर्फ 7 गेंदों में ओवर द स्टंप्स। ऑन साइड पर फ्लिक किया है, मिड विकेट पर फील्डर भाग रहे तेजी से,
क्या रुका पाएंगे? यस डेफिनेटली अच्छी फील्डिंग का नजारा पेश करते हुए, लेकिन दोनों ही बल्लेबाजों ने फिर एक बार आंखों ही आंखों में इशारा किया और 2 रन मुकम्मल किए। दुक्के के साथ टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड अब आकर पहुंचा है 20 पर। अब आने वाली गेंदें शेष होंगी लगभग इस मुकाबले में 22 और जीत के लिए 16 रन की दरकार होगी। 16 का डोला 46 की छाती, सीधी बात बोलो और बातें घुमानी नहीं आती। कौन घुमाएगा मुकाबला कहां पर, वो देखना होगा। क्या गेंदबाज अब घुमाएंगे गेंद या फिर बल्लेबाज भेज देंगे सीधे बाउंड्री लाइन के बाहर। हालांकि पहले सत्र में बल्लेबाजी करती हुई टीम एसबीसीसी उमरोली ने नाराज किया, वहां पर उतनी अच्छी बल्लेबाजी नहीं कर पाए और उसी का फायदा दूसरे सत्र में सौटा इरवा मानकोली के बल्लेबाज उठाते हुए मिड ऑन से पीछे निकली लॉन्ग ऑन पर। बड़ा अच्छे स्टॉप फील्डर के लिए नहीं रुकने वाली है गेंद, गई लॉन्ग ऑन के पार 4। एसबीसीसी उमरोली टीम के सभी खिलाड़ियों ने हथियार नीचे डाल दिए। अब ऐसे लग रहा है कि हार मान लिए भाई, बॉडी लैंग्वेज सब बताती है। अब जैसे कि आपने देखा कि रन आउट करने के लिए वहां पर गेंदबाज गणेश ने मौका भी नहीं दिया। बन सकता था ये मौका लेकिन नहीं। 1 रन शायद एक गेंद अंपायर तो चलिए शायद 2 ओवर का खेल समाप्त और 2 ओवर के बाद कुछ स्कोर की बात करेंगे। यहाँ पर पहले ओवर से 17, इस ओवर से 11 यानी 28 रन स्कोर कार्ड पर 28। अब आने वाली लगभग 18 गेंदे और जीत के लिए महज 8 रन की दरकार। अठारह गेंदे 8 रन की दरकार। कानौर की प्रतियोगिता में मैडी सर हमारे साथ थे और शायद सेकेंड लास्ट डे था उस प्रतियोगिता का, और उमरोली टीम ने क्या प्रदर्शन किया था भाई, बहुत ही बेहतरीन। दूर रखा और लीजिए भाई, अब यहां से विकेट कीपर ने की गलती, वाइट बॉल और उसी के साथ ये 4 यानी पंजा आया। 8 की जरूरत थी। अब आने वाले 18 गेंदे और जीत के लिए सिर्फ और सिर्फ 3 रन की दरकार। जिक्र करेंगे भूमि 11 मांडा टीम के कैप्टन, आइए जगन्नाथ पाटिल आ चुके। चलिए नौशाद आए हमारे, गेंद हवा में, फील्डर वहां पर मौजूद है। 1 रन मुकम्मल, दूसरे के लिए पलटे और देखते ही देखते 2 रन पूरे, बड़ी तेजी से 2 रन मुकम्मल किए। तो चलिए अब जीत के लिए सिर्फ और सिर्फ महज 1 रन की दरकार। स्कोर इज इक्वल नाउ, रन संख्या अब समांतर हो चुकी है और इसी के साथ नई रन नहीं, रुकना होगा, राह देखनी होगी। अभी भी नौशाद वहां पर मौजूद है। तो चलिए यहाँ पर जो टीम जीतेगी उस टीम के कप्तान आप तुरंत रहिए तैयार कमेंट्री बॉक्स पर। तो चलिए यस, इसी के साथ इस 4 रनों के साथ मुकाबला पूरा। एसबीसीसी उमरोली टीम ने गवाया अपने हाथों से मुकाबला और जीता है सौटा हिरवा मानकोली टीम ने। ढेर सारी शुभकामनाएं, अभिनंदन टीम सौटा हिरवा मानकोली। कप्तान आइए तुरंत मानकोली टीम के, चलिए तुरंत प्लीज। तो टॉस वहां पर कंप्लीट होगा। चला सामनावीर अभिनंदन मानकोली संघ, अभिनंदन विनीत माळी, एक स्टार खेळाडू मानकोली संघाचा तुम्हाला पाहायला मिळतोय। चला मॅच मध्ये सुरुवात ऐकूया दमदार आवाज, तर अर्थातच बदलापूर जोबेलीचा मॅडी सर, धन्यवाद।
धन्यवाद प्रथमेशजी ठाकूर. आणि आता जाऊया मागच्या दिशेने सेकंड राऊंड मधून सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला चौथा हिरवा मानकुली आणि दुसऱ्या बाजूला भूमी 11 मांडा या दोन संघांदरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि आता ज्या ठिकाणी या मॅचला सुरुवात होईल टॉस जिंकल्या ठिकाणी या टीम भूमी 11 मांडा संघाने आणि आता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. चला सलामीची जोडी माडकुली संघाला विनंती राहील कारण आपण